छोटीशी गोष्ट सांगतो. एक श्रीमंत माणूस असतो, त्याच्याकडे सगळं असतं, घर, गाड्या, पैसे सगळं, कुटुंब छान असतं. त्याची ना स्वामींवर खूप श्रद्धा असते आणि तो स्वामींना सांगतो की तुम्ही कायम माझ्याबरोबर राहा आणि तुम्ही आहात याची काहीतरी खूण दाखवा. स्वामी सांगतात की तू जेव्हा जेव्हा चालशील तेव्हा मागे माझी पावलं उमटताना दिसतील. तर त्याला ते दिसतं आणि ते त्यालाच दिसत असतं. तर तो खूप आनंदात असतो की स्वामी माझ्याबरोबर आहेत. आणि मग काही कालांतराने त्याचा डाऊनफॉल येतो, थोडंसं त्याचं पैसे कमी होतात, घरं विकायला लागतात आणि ती मागची 2 पावलं गायब होतात. तर त्याला असं होतं की स्वामी सोडून गेले का काय मला, माझं काही चुकलं का, म्हणून तो खूप अजून उपासना करतो, रोज देवाला प्रसाद दाखवतो, सगळं करतो. काही वर्षांनी परत त्याचे चांगले दिवस येतात, परत पूर्वीसारखं ऐश्वर्य येतं आणि परत त्याला ती 2 पावलं दिसायला लागतात. आणि एक दिवस असा एका रात्री तो असाच स्वामींसमोर बसलेला असतो आणि त्यांना तो विचारतो, महाराज सगळे तर म्हणतात की तुम्हाला पैसे लागत नाहीत किंवा हे सोनं नाणं तुम्ही बघत नाही, श्रद्धा बघता, तर मग असं का झालं की माझ्याकडे सगळं होतं तेव्हा तुम्ही होतात आणि माझ्याकडचं सगळं गेलं तेव्हा तुम्ही नव्हतात आणि परत आल्यावर तुम्ही परत आलात. तर स्वामी हसले. त्याला म्हणले की तू जेव्हा चालत होतास पहिले तेव्हा मी तुझ्या मागे मागे होतो, जेव्हा तुझं सगळं नीट होतं. जेव्हा तुझा वाईट काळ चालला होता ना, तेव्हा माझी पावलं तुला दिसली नाहीत असं तुझं म्हणणं आहे. तेव्हा मी तुला कडेवर घेतलेलं, ती 2 पावलं माझी होती. आणि जेव्हा तुझं परत नीट झालं तेव्हा मी तुला परत उतरवलं, मागची 2 पावलं जी माझी होती ती तशीच होती. ही एक मी गोष्ट वाचलेली. सो तुम्ही ह्यातनं काय घ्यायचं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही देवाला मानलं तर देव तुम्हाला सोडत नाही. मग चांगला काळ असो, वाईट काळ असो, कुठलाही काळ असो. सो मी फेसबुकला वाचलेली, मला खूप आवडली ही गोष्ट.